खरं तर या मैदानावरती आपण जी खेळपट्टी पाहतोय, ती खेळपट्टी मात्र ज्यांनी आम्हाला बनवून दिलेली आहे ते सन्माननीय नरेश दादा यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अतिशय उत्कृष्ट खेळपट्टी त्यांनी आम्हाला बनवून दिलेली आहे. नरेश दादा यांना विनंती आहे, की व्यासपीठावरती आपण यावं. आपलं सहर्ष आणि मनःपूर्वक स्वागत असेल. नरेश दादांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय. ज्यांनी मात्र खेळपट्टी जी आहे, विकेट जी आहे, ती या स्पर्धेमध्ये आम्हाला बनवून दिलेली आहे आणि नरेश दादा सध्या तरी बऱ्याचशा फॉर्ममध्ये आहेत. कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळपट्टी सातत्याने त्यांना आपण बनवताना पाहिलेलं आहे आणि या मैदानाची पण ही सुसज्ज खेळपट्टी ज्यांनी बनवलेली आहे, ते सन्माननीय आमचे नरेश दादा आणि त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेच्या यशामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व नरेश दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. धन्यवाद. धन्यवाद। हमारे हिंदी के एक बेहतरीन कमेंटेटर, उभरते हुए कमेंटेटर जल्दी आए और ऐसे चमक गए कि पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर मानस मनोरे का नाम आज हर एक टूर्नामेंट में आता है और इसकी मानस की मेहनत है। और मुझे पता नहीं था कि वो इतने जो डिग्री ले रहे हैं। जब मैंने उनका स्टेटस देखा तो मैं अचंभित हो गया। ये टैलेंट है उसके पास और हमारे ऊपर उनका प्यार, हमारा हमें जो मान सम्मान दे रहा है, यही तो हमारी दोस्ती है। बाकी कोई नहीं। हमारे से बोलने वाले हमारे बाप बहुत है, उसमें कोई टेंशन नहीं। आपने मराठी का आंखों देखा हाल सुना, हमारे परम मित्र शुभम जी का एक सुमधुर आवाज सुना। ये इस बार देखा जाए मैच तो खत्म हुई, सांबार ने टीम ने परास्त कर दिया मोटी जो ही टीम को। तो अब मुकाबला मैदान के अंदर शुरू होने जा रहा है। शिवकर बनाम सहारा शिवकर बनाम एकता मोहपड़ा। इस एकता मोपड़ावाड़ी। तो इस बार बैटिंग जो टीम कर रही है वो सारा शिवकर टीम इस बार देखा जाए फील्डिंग। ओ यस, बल्ले का किनारा कॉट बिहाइंड विकेट नंबर पहला पहला ब्रेक थ्रू अंडर लेके बल्लेबाज ड्रेसिंग रूम में। तो नुरवी 11 शिवकर टीम पहले गेंदबाजी कर रही है। पहला झटका लगा। उधर पाकिस्तान की दयनीय अवस्था। उड़ाया, यह चल गई रिवर्स स्वीप का बेहतरीन स्ट्रोक, दंदलाती हुई चली गई। एट्स अ 4 रन डीजे। वाड़ी टीम का खाता ओपन हो चुका है, खुद का और टीम का, यानी कि मयूर पवार ने इस बार देखा जाए पहले मैंडेटरी गेंदबाज के ऊपर प्रहार किया। वासुदेव आंग्रे राइट मोर द विकेट से बैक फुट जाकर गेंद को पुल किया है मिड विकेट के क्षेत्र में, जहां खिलाड़ी तैनात है जिन्होंने गेंद को पकड़ा। एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो एकता मोहपाड़ा वाड़ी टीम का टोटल स्कोर पहुंचा है 5। उधर पाकिस्तान का स्कोर है 97, 9 विकेट गॉन। और अच्छी बॉल, गेंद नीचे रह गई, विकेट कीपर फंबल हुए, लेकिन ये रनआउट का मौका बनेगा। ओ ये क्या हुआ, ये कैसा हुआ, ये कि डायरेक्ट थ्रो आया, रॉकेट थ्रो, बल्लेबाज गॉन, बल्ले दीजिए।
एकता मोहपाड़ा बॉडी टीम को दूसरा झटका। बल्लेबाज वापस जा रहे मेरे हिसाब से शुभम नाइक, रन आउट के रूप में 0 रन बना के वापस। जबरदस्त थ्रो आया, थ्रो किसी ने किया? शुकर सोमेश ढवले, सही। बचपन में कंचे बहुत खेला हुआ है, मेरे जैसा है उसका निशाना। या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे ग्रुप ग्रामपंचायत खानावळे विद्यमान सदस्य तरुणांच्या गळ्यातलं ताईज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक यशस्वी व्यक्तिमत्व, मग राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, कला क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला आणि स्वतःचं नाव हे मात्र खानावळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यपदी आणलं. आणि त्याच्याच बरोबरीने निखिल 11 भोकरपाडा या नावाने मात्र संघ देखील आपण बऱ्याचशा मैदानावरती खेळताना पाहतो. ते तरुणांच्या गळ्यातलं ताईज आणि आई टाकेदेवी रिसवाडीची स्पर्धा जेव्हा असते तेव्हा त्यांच्या मागे खंबीरपणे साथ ज्यांची मात्र आम्हाला नेहमी लाभत असते, ते तुम्हाला सगळ्यांचे लाडके आदरणीय निखिल भाई पाटील साहेबांचे या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. निखिलजी पाटील दमदार व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. और इस बीच घुमाने की कोशिश जरूर की थी ऑन साइड के ऊपर, फाइनल के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। गेंद ने चकमा दिया सीधी विकेट कीपर के पास। यानी कि हम देख सकते हैं तो इसी बीच यह अभी तक एक गेंद बाकी है। विनती है हम यहाँ से नुरवी स्यूकर टीम को कि आपको ऊपर इस बार पाबंदी रखी हुई, इसका मतलब 25 मिनट में आपको 5 और खत्म, 20 ओवर में 20 मिनट में 4 ओवर खत्म करना है। तो 3 और 15 मिनट का कुछ भी करके आपको खत्म करना है, ध्यान में रखिए। नतीजा अगले ओवर के लिए आपको अंदर लाएगा फील्डर। अंतिम बॉल और विकेट से और बॉडी के ऊपर टकरा गई। अपील जोरदार की थी लेकिन कोई असर नहीं अंपायर के ऊपर, खारिज कर दिया इस अपील को और इसी के साथ ये गेंद डॉट चली गई। और जहां पहले ओवर के समाप्ति के बाद इस स्कोर बोर्ड के ऊपर नजर डाले तो रन बन चुके मेरे हिसाब से 5, 2 विकेट के नुकसान पे एकता मोहपाड़ा वाडी टीम का स्कोर। अभी भी 18 गेंदों का खेल शेष है। विनती करते हैं हम इस बार देखा नुरवी स्यूकर कप्तान को कि समय के साथ चलिए, समय इंपॉर्टेंट बात है। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर नुरवी 11 सहारा शिवकर या नावाने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. आणि त्या नुरवी 11 सहारा शिवकरचे यशस्वी पॅकर युवा उद्योजक सनी मंडप डेकोरेटरचे सर्वे सर्वा सनी शिंदे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सनीजी शिंदे खरं तर आज सहारा शिवकर संघाला त्यांनी नुरवी 11 या नावाने उतरवलेलं आहे. आणि सनी मंडप डेकोरेटर जो संपूर्ण रायगडमध्ये फेमस आहे, त्याचे सनी शिंदे या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं हार्दिक स्वागत. बहुत ही बढ़िया इस बार देखा जाए हमारे मानस मनोरे जो है वो पूरी तरह से आए हुए मेहमानों का स्वागत अपने वाणी के ऊपर से जो कुछ अल्फाज निकलते उससे दर्शक सभी हमारे आयोजकर्ता खुश है, उनका वो माइंडसेट सही है। मुझे अगर ये बोलने का मौका दिया किसी ने तो मेरे पाँव थर थर जाएंगे, लेकिन ये कमेंट्री के तौर के ऊपर हम है। ये कैच इट गॉन, द विकेट नंबर 3 डाउन। तो इस बीच झटका लग चुका है और बल्लेबाज वापस जा रहे जिनका नाम है मेरे हिसाब से विनायक वाघमारे। बैक टू द डगआउट डीजे। और तुझ पे नजर है डीजे वाले, लेकिन इस एरिया में सभी तुझे देख रहे हैं, लेकिन देखने वाली कोई नहीं। अगर चाहिए तो इंस्टा के ऊपर जाओ। तो फिलहाल मानस शास्त्र ये कहीं चुटकुला तो चाहिए। ये देखिए हमारे शहनशाह आ गए हैं। तो टीम का टोटल स्कोर है 5, लॉस ऑफ 3। पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. खरं तर सन्माननीय रोशन शेठ महाडिक यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. 3 बॉलवरती 3 विकेट जर गोलंदाजांनी मिळवल्या तर तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत नेते रोशन शेठ महाडिक यांनी पारितोषिक लगावलेलं आहे. 3 बॉल 3 षटकार, तब्बल 3 बॉल 3 विकेट, तब्बल 1,000. तो फिलहाल इसी बीच यहाँ एक तो विकेट मिल चुका है अजय को, सिद्धार्थ पवार मैदान के अंदर।
और द विकेट से स्टेप आउट हुए थे, लेकिन गेंद और बल्ले की भी संपर्क नहीं। एक अच्छी बॉल देखने को मिल चुका है, गेंद सीधी विकेट कीपर के पास चली गई है। और यही गेंदबाज की वेरिएशन है, और वेरिएशन ये गेंदबाज की ताकत है। तो वैरायटी अपने पास होनी ही चाहिए। तो सही टप्पा पकड़ा, सही चवन्नी के ऊपर गेंद को फेंका और बल्लेबाज को मिस किया, सीधी गेंद विकेट कीपर के पास। रन मिलेगा नहीं इस गेंद के ऊपर। स्कोर है 5। पारितोषिक या ठिकाणी मात्र आता रोशन शेठ महाडिक साहेबांनी 3 बॉल 3 षटकारांसाठी पण लावलेला 1,000 रुपयांचं, म्हणजे आता दोन्ही बाजूंनी पारितोषिक त्यांनी लावलेली आहेत आणि ही खरं तर दर्या दिली आहे त्यांची. यस, इसे कहते लगाने वाला आदमी होशियार है, लेकिन यहाँ मारने वाला आदमी जो भी है, उन्होंने भी बाउंड्री लगाई फाइनल के ऊपर, शानदार स्वीप किया और चौके के साथ स्कोर 9 3 विकेट। यहाँ एकता मोहपाड़ा वाड़ी टीम का स्कोर डीजिए। समीरजी ठाकूर व्यासपीठावरती आलेले आहेत, त्यांचं पण आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. अभी क्या, कितना भी कैच पाकिस्तान के खिलाफ छोड़ा तो पाकिस्तान थोड़ा जीतने वाला है, जीत हमारी है। और इस बार घुमाने गए थे, एक अच्छी बॉल इस बार बल्ले के ऊपर आई नहीं, एक अच्छी गेंद आगे फेंकी थी, ये रफ्तार वाली थोड़ी गेंद थी और सीधी जाकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई है, रन कोई मिलेगा नहीं। तो टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 9 9 और 3 विकेट गॉन। भगत की 4 गेंदें खत्म, 5वीं बॉल और 2 विकेट से। स्टेप आउट हुए जरूर, ऑन साइड के ऊपर खेला हुआ है, ऑन ड्राइव किया है, लेकिन मिड विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन एक ही सिंगल मिलेगा और एक रन पे संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को। और एक सिंगल के साथ स्कोर गया है 10। दुहाई आंकड़ा बोर्ड के ऊपर, आखिरी गेंद दूसरी ओवर की। बालाजी इलेक्ट्रॉनिक्सचे मॅनेजर आमचे अखिल या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं पण सहर्ष स्वागत असेल. यस, बिल्कुल मेहमानों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है, लेकिन ये गेंद गुड लेंथ के ऊपर थी, एक टप्पा सही था, सही दिशा भी सही थी, डिसिप्लिन भरी गेंदबाजी देखने को मिल चुकी है यहाँ अजय की। और अजय का ओवर हुआ खत्म। 2 ओवर के बाद हम देख सकते हैं एकता मोहपाड़ा वाड़ी टीम का टोटल रन जो है वो बोर्ड के ऊपर लग चुका है 10, लॉस ऑफ 3 विकेट। 2 ओवर के बाद आने वाले अभी भी 2 ओवर का खेल बाकी है, तब तक थोड़ा संगीत चाहिए, संगीत की बहार। कि बीच बीच में गाने चाहिए, डीजे मास्टर को मौका देना चाहिए, वो अपना क्लास दे रहा है। अगर उसकी ये ऑपरेटिंग किसी को पसंद आई होगी तो जरूर उन्हें संपर्क कीजिए, चाहे हल्दी में चाहिए या कई इस बार देखा जाए, इस बार कौन सा कार्यक्रम हो जाए या टूर्नामेंट मैच की हो जाए या भजन का क्षेत्र हो जाए, तो जरूर संपर्क कीजिए। अच्छी क्वालिटी है और अच्छी पूरी तरह से साउंड सिस्टम परफेक्ट है, और ऑपरेटर जो है वो भी हमारे होशियार है, उनका भी स्वागत। बहुत ही बढ़िया। देखिए जेबीएल के साउंड है ना, उधर हमारे गांव में कई बार ऐसे साउंड होते हैं तो हमारा गला ही फट जाता है अंदर से, उनमें कोई जोर नहीं है, रात भर बोल सकते तो आवाज बैठ नहीं सकते, इतना अंदाजा मुझे लग रहा है। फीडबैक हमें जो आता है वो सही है। और शॉट प्लेन थे, पुल करने का प्रयास किया है, सिंगल मिलेगा। मिड विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे, यस, और सिंगल के साथ स्कोर जा रहा है 11। 11 खिलाड़ी जब अंदर खेलते हैं तो हजार दीवाने सीमारेखा के बाहर मौजूद होते। ये क्रिकेट प्रेमी देखिए टकटकी के साथ देख रहे हैं इस मैच को। तीसरा ओवर जारी है, मयूर घरत कोठे का पहला, पारी का तीसरा ओवर लेके अभी तक 5 गेंदे, स्पीड अप कीजिए, धीमा गति का स्कोर चल रहा है। शॉर्ट ऑफ लेन थी, अकुट टप्पे की बॉल जरूर थी, आधे रास्ते में गेंद को डाला था, लेकिन आधे रास्ते से गेंद को पुल करने का प्रयास किया था, वो अनसक्सेसफुल साबित हो गया है। बॉल
को मारने के लिए क्रिकेट में नजर बहुत इंपॉर्टेंट बात है। ये नजरबंदी का ही खेल है, ये टाइमिंग का खेल है, ये जोर जबर का खेल नहीं है। अगर जोर जबर का खेल होता तो बड़े बड़े पहलवान आकर खेलते। तीसरी बॉल ओवर द विकेट से हवा में जरूर खेला है स्क्वायर लेग अंपायर के बगल से बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर गेंद, और स्क्वायर लेग खिलाड़ी ने शानदार इस बार कवर किया एरिया को, लेकिन थ्रो किया, सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ एकता मोहपाड़ा वाड़ी टीम का स्कोर पहुंचा है 12। 3 गेंदें खत्म तीसरी ओवर की। कछुआ के मंद गति का स्कोर है, थोड़ा सा स्पीड लाना पड़ेगा, एक्सीलरेटर पे पाव देना पड़ेगा, ठोकम ठोक जोर से करना पड़ेगा, कढ़ाई में तेल गर्म करना पड़ेगा, ये सब कुछ डीजे करना पड़ेगा, तब बड़ा मजा आ जाएगा। क्या रे छोटू? और एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को जरूर खेला है, सिंगल मिलेगा मिड विकेट फील्डर। और तारीफ करना पड़ेगी मुझे यहाँ नुरवी 11 सहारा शिवकर टीम का, कि फील्डिंग अच्छी चल रही है और अभी थोड़ा सा परिवर्तन करना चाहिए, छक्के आना चाहिए। एक बाउंड्री आ गई है, मुझे लगता है एक के 2 बाउंड्री आ चुके हैं, 2 बाउंड्री, लेकिन सिक्सर जो बड़ा शॉट है आकाश में जाता है वो देखने के लिए मजा हो जाता है, वो नहीं आया अभी तक। शॉर्ट ऑफ लेन, ये शॉर्ट ऑफ लेन की गेंदबाजी कर रहा है, इसका मतलब ये अंदाज से गेंदबाजी कर रहा है कि जैसी बॉल पड़ रही है तो कोई थमके नहीं आ रही है, वो डायरेक्ट बॉल आ रही है, प्रहार करने का सवाल कर रहा है, गेंद बल्ले के भी संपर्क हो नहीं रहा है। ये गेंदबाज की खूबी है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी और लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए 13 पे स्कोर, अंतिम बॉल शेष। तारीफ करना पड़ेगी शिवकर के गेंदबाजों की। ये देखिए जब सीधे बल्ले से काम नहीं हो रहा तो टेढ़ा किया, और टेढ़े में भी शॉट ने, ओ क्या बात है यार। शिवकर वाले गांव में पहले कंचे और लगोरी ज्यादा खेलते थे, इसलिए डायरेक्ट हिट हो रहा है। क्या बात है बल्लेबाज गॉड जी। जे नुरवी 11 शिवकर संघाचे पॅकर जे आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं। आता हिट कोणी केलं डायरेक्ट? सूरज पाटील, सूरज पाटील 200 रुपयाचं पारितोषिक। तत्पूर्वी स्वागत आपण या ठिकाणी करून घेणार आहोत देखील जे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केला जाईल. निखिल पाटील साहेबांना विनंती आहे की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मात्र आपण यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार करायचा आहे. रोशनजी महाडिक यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी मांडे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण हा सन्मान करायचा आहे. निखिलजी पाटील साहेब म्हटलं की मग तरुणांच्या गळ्यातलं ताईज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ग्रुप ग्रामपंचायत खानावळीचे विद्यमान सदस्य, ग्रामपंचायतीमध्ये विकास कसा होईल याच्यासाठी प्रामाणिकपणाने कार्य करणारा नेता म्हणजे निखिलभाई पाटील, आणि त्याच्याच बरोबरीने रायगड जिल्ह्यामध्ये एक नामांकित आणि यशस्वी पॅकर म्हणून पण ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि त्याच्याच बरोबरीने आई टाकेदेवी रिसवाडी क्रिकेट संघ असेल किंवा रिसवाडी गाव असेल यांच्या मागे खंबीरपणे साथ ज्यांची मात्र नेहमी असते ते निखिल भाई पाटील, आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांचं स्वागत केलं जात आहे षटकाराने. निखिल भाई पाटील डोळ्याला गॉगल रुबाब रॉयल असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे. डीजे थांबा जरा. तर धावसंख्या झाली 19। संदीप के ऊपर एक छक्का लगाया, 3 ओवर के बाद स्कोर 13 था, अभी स्कोर हो गए 19। 4 विकेट के नुकसान पे, और छक्का ठोका बल्लेबाज यहाँ मयूर पवार ने। तो चलिए अभी भी 5 गेंदों का खेल बचा हुआ है। टॉस जीतकर नुरवी 11 सारा शिवकर टीम ने पहले गेंदबाजी का फैसला किया है। शिवकर टीम भी एक लोकप्रिय टीम है, हमेशा उनका हमने खेल देखा हुआ है, और ये सभी शांत है लेकिन खेलते हैं तो बड़ा मजा आता है। लेकिन उनके अपोजिट अभी जो खेल चल रहा है वो थोड़ा ठंडा था, लेकिन इसके बाद चौथी ओवर की पहली गेंद के ऊपर एक शानदार बिग हिट लगाया मिड विकेट के ऊपर, और वो छक्का आया। इस छक्के के बदले स्कोर 19 पे जा चुका है, 4 विकेट के नुकसान पे। दर्शनजी मांडे, दर्शनजी चव्हाण साहेब आणि स्वप्नीलजी मांडे यांना विनंती असेल की आपण आमच्या
मुख्य व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे आमचे आशीर्वाद मुंडे साहेब यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर या. अंतिम 5 बॉल. ओ घुमाने की कोशिश की थी, इसे लॉप करने की कोशिश करने जा रहे थे, लेकिन कोशिश कामयाब नहीं है. छक्का मारने के बाद एक डॉट गेंद करी, परिवर्तन वाली बॉल, चेंजेस ऑफ पेस कहते हैं इसे. आपके पास जो वैरायटी है वो दिखानी चाहिए और गेंदबाज ने दिखाया. अच्छा बॉल था, सही टप्पे के ऊपर गेंद थी. टोटल टीम का स्कोर 19. आखिरी 4 बॉल. रिवर्स स्वीप का हथियार दागने की कोशिश की है, लेकिन पीछे के जो खिलाड़ी है वो फंबल हुए और लॉन्ग स्टॉप के ऊपर नॉन स्टॉप चौका और बाई के रूप में अतिरिक्त रन 4 और टोटल स्कोर पहुंचा है 19 और 4 23. लॉस ऑफ 4 डिजिट. बॉल खत्म, 3 गेंदे शेष. टोटल स्कोर है एकता मोपड़ा वाडी टीम का 23-23. लॉस ऑफ 4 विकेट. तीसरी ओवर की 3 बॉल शेष, चौथी ओवर की 3 बॉल शेष, अंतिम हो रही है. एक बार फिर से ड्राइव किया है मिड ऑफ, दायरे के अंदर रनआउट का मौका बनेगा. इसी के साथ बल्लेबाज रनआउट के रूप में गॉन. विकेट नंबर 5वां बैक टू डगआउट और 23 लॉस ऑफ 5. एकता मोपड़ावाड़ी टीम का स्कोर. आहे आणि अगदी तसेच युवा यशस्वी उद्योजक या ठिकाणी दर्शन भाई मांडे, दर्शनजी चव्हाण आणि स्वप्नीलजी मांडे यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं. आजकाल जिकडे पाहाल तिकडे युवाची हवा आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते आणि ते युवा उद्योजक दर्शन मांडे, दर्शन चव्हाण आणि स्वप्नील मांडे यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. और आखिरी 2 गेंदे शेष. नए बल्लेबाज रोशन पवार. रोशन पवार अक्रॉस लाइन से खेलने जरूर गए हैं और ये क्या सिक्सर जाएगा लगता है अंपायर. यस. और लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर एक शानदार बिग हिट 6 रन के लिए. अंतिम बॉल शेष. लास्ट डिलीवरी लास्ट ओवर की और इनिंग की. 29 के अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे. संदीप. और हवा में जरूर कैच नहीं मिलेगा. नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है, लेकिन शॉट फाइनल के ऊपर अच्छा फील्डिंग. एक ही सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ये पहली इनिंग खत्म हो गई है यहाँ एकता मोपड़ा वाडी टीम का. तो ये एकता मोपड़ा वाडी टीम ने निर्धारित 4 ओवर में 30 रन इकट्ठा किए हैं और 31 रनों का टारगेट 31 रनों का टारगेट जो रखा है वो नूरवी 11 स्यूकर के सामने. तो ये मैच किस स्थिति में आ जाएगी, ये रन कौन इकट्ठा करेंगे या गेंदबाज अभी फील्डिंग डिपार्टमेंट है मोहपाडावाडी और रोकेंगे, वक्त बताएगा. तर कमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव. आमचे अगदी छोटे बंधुराज आणि ज्यांच्याकडे चांगला टॅलेंट आहे असे हुशार व्यक्तिमत्व अगदी या पूर्णपणे एरियामध्ये यांचं नाव आदराने घेतलं जाते. आमच्या प्रवीण तुगाडे सरांनंतर हिंदीचा एक त्यांचा आवाज आहे, ते आमचे मानस मनोरेजी यांचा आवाज आपण ऐकूया. इनिंग साठी तुर्तास आम्ही थांबतो. मिळते है आफ्टर ब्रेक के बाद. तब तक भाऊ ठोंबरे डीजे बजाओ.
हिंदीची रायगडची एक बुलंद तोप मॅन फ्रॉम जोहे अमित म्हात्रे सर यांचा आवाज मात्र या स्पर्धेमध्ये आपण ऐकताय. त्याच्याच बरोबरीने रसायन विभागातील एक युवा रायझिंग स्टार समालोचक आमचे परम मित्र शुभम म्हात्रे सर यांचा आवाज मात्र या स्पर्धेमध्ये आपण ऐकताय. आणि पुढील मॅच ज्या दोन टीमच्या दरम्यान खेळली जाईल मी विनंती करतोय टीम आर्णव 11 नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये सावळे बी या दोन टीमच्या कर्णधारांना विनंती आहे. इनिंग ब्रेक झालाय त्यामुळे टॉस कंपल्सरी आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला आर्णव 11 नांदगाव आणि टीम सावळे सावळे बी विनंती आहे टॉस करण्यासाठी मात्र आपण लगेच यावं. माना सन्मानाची स्पर्धा मात्र या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी विनंती आहे टीम नॉर्वे 11 सहारा शौकर संघाला की आपली सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने आपण रवाना करायची आहे. येणारी चेंडू असतील ते म्हणजे 24 आणि विजयासाठी 30 धावेचं टार्गेट मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी खरतर ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख केला लोदेवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि लोदेवली ग्रामपंचायतीमध्ये किंग मेकरची भूमिका ज्यांची आहे सन्माननीय आदरणीय रविशेठ भुईकोट साहेबांच्या माध्यमातून विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी आमच्यासाठी पारितोषिक पण आलेलं आहे. त्याबद्दल रविशेठ भुईकोट साहेबांचा आपण मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया. खरं तर पैसा सगळ्यांकडे असतो परंतु कलेची कदर करणं फार महत्वाचं आहे आणि पाठीवरती विश्वासाची थाप जर कोणाची असली तर मात्र कला आणखीन बहरते आणि त्यासाठी रविशेठ भुईकोट साहेबांचं मी पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करेन. परंतु ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करतेय आणि त्याच्यामध्ये ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं विशेष योगदान दिलेलं आहे त्यांच्या नावांचा उल्लेख करणं फार गरजेचं. तर या 4 चमचमत्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये जे आपण पाहतोय त्या 4 ट्रॉफीज आम्हाला देण्याचं काम केलेलं आहे. कैलासवासी अनंत रघुनाथ मांडे यांच्या स्मरणार्थ दर्शन दिलीप शेठ मांडे आणि आस्था अमोल शेठ मांडे यांच्या माध्यमातून मात्र या 4 ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी मात्र ज्या ट्रॉफीज आहेत त्या प्रत्येकजी महाडिक साहिल कानाडे आणि विनयजी मांडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तत्पूर्वी दोन्ही कर्णधार आले आहेत. या लगेच इकडे या टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय अनिल जी पडवकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आमचे तिन्ही मान्यवर युवा उद्योजक दर्शन मांडे दर्शनजी चव्हाण स्वप्नील मांडे या तिघांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दर्शनजी चव्हाण दर्शनजी मांडे आणि स्वप्नीलजी मांडे आपण या तिघं पण या. त्रिमूर्ती येते विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या त्रिमूर्ती तिघांनी या. टॉस या ठिकाणी केला जाईल. आर्णव 11 नांदगाव आणि त्यांच्या विरोधात सावळेश्वर सावळे बी या दोन टीमच्या दरम्यान मात्र बॅटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. विलास क्षीरसागर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. टॉस मात्र या ठिकाणी केला जातोय. टॉस आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तो टॉस जिंकलाय आर्णव 11 नांदगाव. कर्णधार डिसिजन सांगून जायचंय मनीष. चला पुन्हा एकदा मॅच कडे मात्र आपण वळूया. त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपण मान्यवरांचा उल्लेख करत होतो ज्यांनी सहकार्य केलंय. सामनावीराच्या ट्रॉफीज सन्मान चिन्हाच्या ट्रॉफीज ज्यांनी मात्र आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केलेले आहेत ते ओमकारजी महाडिक आणि मिहिरजी कानाडे यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये रेफ्रिजरेटर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तो रेफ्रिजरेटर ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे ते एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय दीपक शेठ जाधव साहेबांचा आपण आभार व्यक्त करूया. मॅच कडे इकडे वळूया. पुन्हा एकदा आपण मान्यवरांचा उल्लेख करूच पण शुभम नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती तयार झालेले आहेत. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. रूम क्रिएट केला होता. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल अँड दॅट्स वाय द बॉल इज रिमेन डॉट. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली जाते. यावाचा चेंडू कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवलाय. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फलंदाजाचा वार धावाच्या या ठिकाणी विद्यमान उपसरपंच सन्माननीय रविशेठ भुईकोट साहेबांच्या माध्यमातून पंचांसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. चांगली पंचगिरी पण आमचे निशांत माळी सर इकडे अविनाश पारंगे सर अरुण पाडंगे सर नरेश मात्रे सर करतायत आणि त्यांच्या पंचगिरीसाठी रविशेठ भुईकोट साहेबांनी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा केलेलं आहे. हो दांडी गुल
एष्ट्या उद्ध्वस्त ज्याच्या नावावरती आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या 2 बाईक, त्याचं नाव आहे शुभम नाईक आणि त्यांनी मात्र त्रिफळाचीत केलं फलंदाजाला. पहिला धक्का इथून मिळेल, फलंदाज होतील बाद. लीडर सन्माननीय यशवंतजी मांडे आणि सुनीलजी नलावडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांना विनंती आहे की आपण यावं आणि त्याच्याच बरोबरीने सगळे आयोजक आणि आमचे स्वयंसेवक जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत, जेवढे आयोजक आहेत, त्यांना विनंती आहे की आपली जेवणाची व्यवस्था अगदी मंचाच्या मागच्या बाजूला केलेली आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी जायचं आहे. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण वळूया. इथून मात्र फलंदाज बाद झाला गेलाय. तत्पूर्वी एक फोर व्हीलर मैदानाच्या आतमध्ये येऊन द्यायची पंच. फोर व्हीलर आणा मैदानाच्या आतमध्ये तिकडून. जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल एंट्री गेटच्या इथे, तर मान्यवरांची फोर व्हीलर आहे आणि त्यांना विनंती आहे की ते मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन यायची. 2 मिनिटं आम्ही तुमच्यासाठी थांबलेलो आहोत, त्यामुळे विनंती आहे की आपण फोर व्हीलर इकडे आणायची आहे. पाहुण्यांचं मात्र आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना या ठिकाणी पाहायला मोद आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके पोइंजे पंचायत समिती विभाग संपर्क प्रमुख आणि निधी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय सचिन भाई दुर्गे साहेबांचं मात्र या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मोद आहे. त्यांची दमदार एंट्री मात्र या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मोदी आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. यावरचा चेंडू आक्रमण करायचा होता. ऑन साइडला बॉल पाठवलाय टू द स्टँड्स ओव्हर द मिड विकेट. प्रहार षटकार. होताना आपल्याला पाहायला मोद आहे. पोइंजे पंचायत समिती विभाग संपर्क प्रमुख आणि निधी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय आदरणीय सचिन भाई दुर्गे साहेबांचं आगमन आणि त्यांचं स्वागत केलं आहे. आणखीन एक दमदार षटकार आणि गणेशजी आगिवले साहेब यांचं पण या ठिकाणी आगमन होत आहे. संतोषजी महाडिक, बाळू नगरकर, राहुलजी मांडे आणि त्याच्याच बरोबरीने हरीशजी कानाडे यांना पण विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि पाहुण्यांचं स्वागत दमदार षटकाराने. 14 धावा धाव फलकावरती विजयासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज असेल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये बाकी आहे. पाहुण्यांचं आगमन झालं. पोइंजे पंचायत समिती विभाग संपर्क प्रमुख निधी एंटरप्राइजेसचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून काही अगदी 2 दिवस आधी या क्रीडांगणावरती आपण निधी एंटरप्राइजेस चषक पाहिलं, त्याचे मुख्य आयोजक देखील जे होते ते सन्माननीय सचिन भाई दुर्गे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तदनंतर सदस्य सन्माननीय गणेशजी आगिवले साहेब यांचं मात्र आगमन होताना आपण पाहिलं. त्यांच्याच बरोबरीने जगदंब कन्स्ट्रक्शनचे सर्व संजयजी पाटील साहेबांचं देखील मात्र व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं स्वागत असेल. आखो टप्पाचा बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅप मध्ये अगदी फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. येथील धावा 4 आलाय चौकार. 20 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 20 धावा या धावफलकावरती मात्र जमा केलेल्या आहेत. ऑन साइडला यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. इथून एक सिंगल धाव मिळेल. 21 धावा आता झालेल्या आहेत आणि विजयासाठी फक्त 9 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. संतोषजी महाडिक, बाळू नगरकर, राहुल मांडे, हरीश कानाडे या सगळ्यांना विनंती आहे
व्यासपीठावरती यावं आपण. अनिल पडवकर साहेबांना पण विनंती आहे, आपण पण यावं, आपलं स्वागत असेल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आलेला आहे. डॉट बॉलच्या बरोबरीने धावा मात्र स्थिरावल्या गेल्यात, त्या म्हणजे 21 आकड्यावरती. एकता भोपाळावाडी संघ या मॅच मध्ये थोडासा बॅकफूट वरती येताना पाहायला मिळतो आहे. नॉर्वे 11 टीम सहारा शौकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना या मॅच मध्ये. हो, यावाचा बॉल खोलवर ठप्पासा होत आहे, इथून चढवला गेलाय आक्रमण आणि बॉल मात्र त्या ठिकाणी कॅचची शक्यता होती. शुभम नाईक यांच्याकडून मात्र चुकी होताना आपल्याला पाहायला मिळतेय. क्रिकेटचा खेळ म्हटला की चुकीला माफी नाही याचा उल्लेख केला जातो आहे आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, अशी परिस्थिती मात्र एकता मोपाडावाडी संघासाठी झाली आहे. 23 धावा. यावेळेसचा बॉल यॉर्कर होता, बॅटची कडा घेतली लीडिंग एच. द कॅच हॅज बीन टेकन, द बॅटर हॅज टू डिपार्ट, गोइंग बॅक टू पवेलियन. आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला जाताना पाहायला मिळतील. दरम्यान पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय सचिन भाई दुर्गे साहेब यांचा जो बॅनर आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याला जर चेंडू डायरेक्टली लागला, षटकार जर आला, तर मात्र रोशन शेठ महाडिक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाईल. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान संपलेला आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे आता 23 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे मात्र 12 बॉल आणि विजयासाठी 7 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. गोलंदाजी ट्रॅक वरती एक युवा तेज तर्रार गोलंदाज, एकदम होपाडावाडी संघाचा हा नवीन हिरा रितेश पवार आलाय. पहिला चेंडू केलाय आक्रमण, नको ती ऑडी नको ती फरारी, बॉलने घेतलीये गगन भरारी, षटकार. यावरचा बॉल, गरज नाही आता आक्रमण करण्याची, एका धावेची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या गोष्टीचा उल्लेख नेहमी केला जातो. तुम्हाला युक्तीचा वापर अशा परिस्थितीमध्ये नेहमी करावा लागतो. तुम्हाला माहिती आहे एका धावेची गरज आहे, मोठे फटके मारण्याची गरज नाहीये. खरं तर हिरोगिरी तेव्हाच दाखवायची असते जेव्हा परिस्थिती कठीण असते, आणि जेव्हा परिस्थिती सोपी असते तेव्हा मॅच्युरिटी दाखवायची असते, आणि ती मॅच्युरिटी दाखवली. बाहेरची कडा घेत असताना बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. नुरवी 11 सहारा शिवकर संघाचा बेडा पार होईल, विजयाचं स्वप्न साकार होईल. त्यांनी जिंकली आहे मॅच, त्यांना आपण देऊया हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा.